मुलांनो, कसे आहात तुम्ही? तर या व्हिडिओमध्ये आपण चौकोन यातील सराव संच 5.4 मधला पहिला प्रश्न आपण बघणार आहोत. पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आपला सराव संच 5.3 झालेला आहे, त्याची लिंक तुम्ही या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. तर बघा, त्यांनी पहिला प्रश्न आपल्याला काय विचारला आहे. चौकोन IJKL, चौकोन IJKL मध्ये बाजू IJ, ही बाजू IJ समांतर बाजू KL आहे. म्हणजे ह्या बाजू कशा आहेत? परस्परांना समांतर आहेत. तर समांतर असून कोण I याचे जे माप आहे ते 108 अंश आहे व कोण K याचं माप किती आहे? तर 53 अंश आहे. तर कोण J व कोण L यांची मापे काढा असं त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे. बरोबर, अशा टाईपचा हा आपल्याला त्यांनी प्रश्न दिलेला आहे. ठीक आहे, मग आता उत्तरामध्ये सुरुवातीला काय लिहायचं बघा. आता त्यांनी दिलेलं आहे बघा, बाजू IJ आणि बाजू KL हे कसं आहेत? तर ते समांतर आहेत. मग आपण त्यानुसार आता इथे लिहूया, बाजू IJ समांतर बाजू KL आहे. बरोबर, आता हे त्यांनी आपल्याला दिलेलं आहे. म्हणजेच आता या दोन बाजू समांतर आहेत. बरोबर, म्हणजेच हा कोणता चौकोन झाला? तर तो एक समलंब चौकोन झाला. आता समलंब चौकोन म्हणजे काय असतं? तर ज्या चौकोनाच्या सम्मुख भुजांची एकच जोडी ही समांतर असते त्याला आपण काय म्हणतो? तर त्या चौकोनाला आपण समलंब चौकोन असं म्हणतो. बरोबर, आता या चौकोनामध्ये ह्या दोन बाजू आहेत किंवा दोन भुजा आहेत त्या कशा आहेत? परस्परांना समांतर आहेत. समांतर म्हणजे या पद्धतीने त्या कशा आहेत रे? समांतर आहेत. त्यात जर या दोन भुजांचा जर आपण विचार केला तर एक अशी आहे आणि दुसरी थोडीशी अशी आहे. बरोबर, म्हणजे ती अशी वाढत वाढत पुढे जाणार आणि ही जर इकडे वाढत गेली तर ते एका ठिकाणी एका पॉईंटला येऊन काय होणार आहे? टच होऊ शकतात. बरोबर, जर असं पुढे त्या रेषा वाढत गेल्या तर. परंतु ह्या ज्या दोन रेषा आहेत त्या कंटिन्युअसली कशा असणार आहेत? समांतरच असणार आहेत. बरोबर, मग त्याच्यामुळे चौकोनातल्या जर दोन भुजा समांतर असतील तर त्याला आपण समलंब चौकोन असं म्हणतो. आणि म्हणून इथं आपण कारण लिहू शकतो. म्हणून चौकोन IJKL हा कसा आहे? तर हा एक समलंब चौकोन आहे असं आपण इथे लिहायचं. हा काय आहे? तर तो एक समलंब चौकोन आहे. बरोबर, त्यांचे दोन भुजा कशा आहेत? तर समांतर आहेत. त्याच्यावरून आपण लिहिलं की हा चौकोन एक बाबा समलंब चौकोन आहे. बरोबर, आता त्यावरून आपण लिहू शकतो बघा. आता नंतर काय आहे बघा, रेख IJ. आता ही दिसतो तुम्हाला रेख IJ म्हणजे ही एक भुजा समांतर रेख LK तर आहे. बरोबर, म्हणजे ह्या दोन तर भुजा समांतर आहेत आणि रेख IL आणि ही जी रेख आहे ती या दोन समांतर रेषांची किंवा भुजांची काय आहे? तर ती I आणि L ही बाजू काय आहे? तर ती छेदिका आहे. मग त्या पद्धतीने आपण आता इथं लिहूया. तर काय लिहिणार आता? रेख IJ समांतर रेख KL आहे. बरोबर, व रेख IL ही काय आहे? ही त्यांची छेदिका आहे. ही काय आहे? त्यांची छेदिका आहे. ओके, मग त्यामुळे नंतर आपण काय लिहू शकतो? आता या ठिकाणी तुम्ही बघू शकता बघा, कोण I व कोण L. आता या ठिकाणी बघा, कोण I व कोण L हे दोन कोणांच्या मापांची बेरीज कशी होणार आहे? तर या दोन कोणांच्या मापांची बेरीज 180 होणार आहे. कारण का? तर हे चौकोनातले दोन कोण कसे आहेत रे? हा कोण आणि हा कोण यांचे हे दोन कोण आंतरकोण आहेत आणि आंतरकोणांच्या मापांची बेरीज कशी असते नेहमी? तर ती 180 अंश असते. त्यानुसार या ठिकाणी आपण इथे लिहू शकतो कोण I अधिक कोण L. म्हणून मी या ठिकाणी लिहिलं कोण I अधिक कोण L. हे दोन आंतरकोण आहेत आणि आंतरकोणांच्या मापांची बेरीज ही 180 अंश असते. कारण लिहायचं कारण आंतरकोण. ठीक आहे, याचं कारण सुद्धा आपण लिहिलेलं आहे. मग त्या ठिकाणी आपल्याला कोण I ची किंमत माहिती आहे. मग ती या ठिकाणी पुटअप करूया. किती आहे? 108 अंश आहे. प्लस कोण L आपल्याला काढायचं आहे. पुढचे जे 180 अंश आहे ते आहे तसेच ठेवायचे आहेत. नेक्स्ट कोण L बरोबर आता 180 सुद्धा आहे तसेच ठेवायचे. त्यानंतर 108 अधिक आहेत पलीकडे गेले की ते वजा 108 होणार. व त्याच्यामुळे आता आपल्याला कोण L ची किंमत मिळते. 180 मधून 108 गेले किती राहतात? तर 72 अंश राहतात. म्हणजे आपल्याला या ठिकाणी बघू शकता तुम्ही कोण L मिळाला तो किती आहे बघा? तर 72 अंश मिळालेला आहे. ठीक आहे, म्हणजे तिन्ही कोण आता आपल्याला मिळाले तर आपण J काढू शकतो. आता नेक्स्ट सुद्धा आपण बघा, आता या चौकोनाचे J आणि K हे सुद्धा कसे आहेत रे? तर ते सुद्धा आंतरकोण आहेत आणि या दोन्ही आंतरकोणांची मापांची बेरीज तशीच असणार आहे सेम. म्हणजे किती? तर 180 अंश असणार आहे. मग इथं तुम्ही लिहू शकता त्याचप्रमाणे कोण J व कोण L, कोण J अधिक कोण L
हे दोन अंतरकोन आहेत आणि अंतरकोनांच्या मापांची बेरीज 180 अंश असते. कारण लिहायचं, कारण अंतरकोन, जसं आपण वरती लिहिलं आहे तसंच सेम. आता या ठिकाणी आपल्याला कोण के ची किंमत माहिती आहे, कोण जे आपल्याला काढायचं आहे. तर कोण के किती आहे बघा, तर तो आहे 53 अंश. पुढचे जे 180 अंश आहेत ते आहे तसेच ठेवायचे. आता कोण जे बरोबर आहे, हे जे 180 अंश आहे तसेच ठेवायचे आणि 53 अंश तिकडे गेले की ते वजा होणार. म्हणजेच मला कोण जे मिळालं किती, 180 मधून 53 गेले किती राहतात रे, तर ते 127 राहतात. 127 अंश बरोबर. म्हणजे या ठिकाणी मला जे मिळाले किती, 127 अंश मिळालेले आहे. म्हणजे आता मला याचे चारही कोण आहेत ते मिळालेले आहेत बरोबर. मग शेवटी आता आपल्याला जे दोन कोण काढायचे त्याचे उत्तर फायनल लिहायचं. म्हणजेच कोण एल बरोबर किती, 72 अंश व कोण जे बरोबर 127 अंश. ठीक आहे, अशा पद्धतीने आपल्याला हा प्रश्न सोडवायचा होता. ठीक आहे, काय डाऊट असेल तर पुन्हा एकदा तुम्ही प्रश्न चेक करू शकता. ठीक आहे, ओके. आता नेक्स्ट प्रश्न काय आहे ते सुद्धा आपण बघूया. दुसरा प्रश्न बघा, त्यांनी काय विचारला आहे, चौकोन ABCD मध्ये बाजू BC समांतर बाजू AD, म्हणजे इथे तुम्ही बघू शकता बाजू BC समांतर बाजू AD आहे. ओके, व बाजू AB एकरूप बाजू DC आहे. ठीक आहे, म्हणजे जेवढी बाजू AB आहे तेवढीच बाजू DC सुद्धा आहे, म्हणजे एकरूप आहे. जर कोण A हा किती आहे, 72 अंश आहे, तर कोण B आणि कोण D यांची आपल्याला मापे काढायची आहेत. म्हणजे कोण B चं माप काढायचं आहे आणि कोण D चं माप काढायचं आहे बरोबर. मग ठीक आहे, आता सुरुवातीला आपण इथं काय करणार आहोत बघा. आता त्यांनी आपल्याला दिलेलं आहे बघा. आता रेख CE जी आहे, आता इथं तुम्ही बघू शकता रेख CE. आता सुरुवातीला काय करायचं, आता D काढायचं आहे म्हटल्यावरती आपण काय करू, इथं C to E काय करून घेऊ, एक आपल्याला बाजू काढावी लागेल. ती डॉट डॉटने मी दर्शवलेलं आहे आणि इथं C आणि इथं बिंदू कोणता होणार आहे, E होणार आहे. म्हणजे आता हा एक आपल्याला दुसरा चौकोन मिळालेला आहे बरोबर. ओके, मग त्या पद्धतीने आता बघू आपण पुढे लिहूया. रेख CE म्हणजे ही रेख CE, रेख CE समांतर रेख CE ला समांतर रेख कोणती होणार आहे, तर BA. समांतर रेख BA आहे बरोबर. समांतर रेख BA आहे अशा पद्धतीने आपल्याला काढायचं. ठीक आहे, कारण समांतर का काढलं, कारण का BA ला किंवा AB ला ही CA ही समांतर नाही बरोबर. समांतर नसल्यामुळेच आपण काय केलेलं आहे, इथे एक लाईन आपण मॅन्युअली काढलेली आहे. ठीक आहे, त्याच्यामुळे अशा पद्धतीने CA ला समांतर BA झालेली आहे. ठीक आहे, त्याच्यामुळे रेख CE समांतर BA आहे. कारण लिहिलं आपण, कारण कसं लिहायचं आहे, कारण आता लिहायचं आहे AED म्हणजे हे तिन्ही कसे आले पाहिजेत, एकाच लाईनमध्ये काढले असायला हवे. त्या पद्धतीने बिंदू E आपण घेतला, A E व D. ठीक आहे, अशा पद्धतीने ते झालं. आता नंतर बघा रेख BC समांतर रेख ED आलेला आहे बघा. रेख BC समांतर रेख ED आलेला आहे. म्हणजे इकडे तुम्ही बघू शकता ही BC आणि ED हे सुद्धा कसं आलेलं आहे, तर ते समांतर आलेलं आहे. रेख BC समांतर रेख ED आहे बरोबर. व आता BE ही जी आहे, ठीक आहे, आता कोणतं आहे बघा इथं, व रेख BA ही काय आहे, तर त्या दोघांची काय आहे ती छेदिका आहे, जसं आपण पाठीमागच्या उदाहरणामध्ये बघितलं आहे तसंच. व रेख BA ही छेदिका आहे. तर रेख BA ही काय आहे, तर ती छेदिका आहे बरोबर. मग त्याच्यामुळे आता बघा आपल्याला या ठिकाणी दोन अंतरकोन मिळतील. कोणते दोन अंतरकोन मिळतील बघा, तर कोण BAD, तर बघू शकता तुम्ही कोण BAD. BAD म्हणजे एक कोण झाला BAD आणि दुसरा कोण आहे ABC म्हणजे हा कोण, हे कोण आणि B आणि A. तर हे दोन कोण आपल्याला मिळाले आणि हे दोन कोण काय असतात तर हे दोन कोण आंतरकोन आहेत आणि आंतरकोनाच्या मापांची बेरीज किती असते, तर ती असते 180 अंश. म्हणजेच या ठिकाणी मला पहिला कोण कोणता मिळाला, कोण BAD अधिक कोण ABC. मी आता तुम्हाला डायग्राममध्ये दाखवलेला आहे. हे दोन अंतरकोन आहेत म्हणजे कोण A व कोण B. हे दोन्ही अंतरकोनांची मापे किती असतात रे, त्यांची बेरीज 180 अंश असते. त्याचं कारण लिहायचं, कारण आंतरकोन. ठीक आहे, ओके. मग हे दोन कोण आपल्याला मिळाला. आता BAD म्हणजे इथे तुम्ही बघू BAD म्हणजे कोण Aचं माप किती आहे 72 अंश. ते आता आपण या ठिकाणी लिहूया 72 अंश अधिक आता Bचं माप माहीत नाही आपल्याला, मग ते कोण ABC आपण आहे तसंच ठेवूया.
आणि पुढचे जे 180 अंश आहे ते आहे तसेच लिहायचे. मग कोण ए बी सी बरोबर, तर बी कोण बी आपल्याला काढायचं आहे. 180 वजा 72 अंश येईल आणि कोण ए बी सी आता आपल्याला मिळते म्हणजेच कोण बी मिळतोय. 180 मधून 72 गेले किती राहतात, तर ते 108 राहतात बरोबर. मग आपल्याला कोण बी किती मिळाला बघा, इथं आपण लगेच लिहायचं आहे 108 अंश मिळालेला आहे. आता आपल्याला हा डी कोण काढायचा आहे बरोबर. आता या ठिकाणी तुम्ही बघू शकता बघा कोण सी ए डी, इथं बघा कोण सी ए डी हा दिसतो तुम्हाला. कोण पुन्हा एकदा मी तुम्हाला सांगते, कोण सी ई डी, सॉरी सी ए डी नाही सी ई डी आहे. सी ई डी म्हणजे हा कोण कळालं. सी ई डी एकरूप कोण आहे बी ए डी. बी ए डी म्हणजे हा कोण आणि हा कोण, हे दोन कोण कसे आहेत रे, तर ते एकरूप आहेत. एकरूप कोण का, कारण ते एकाच लाईनवरचे दोन संगत कोण आहेत. कळालं तुम्हाला. ए आणि हा ई, ओके. हे दोन कोण परस्परांचे संगत कोण आहेत. मग त्या पद्धतीने आपण आता इथे लिहूया कोण सी ई डी एकरूप कोण बी ए डी. कारण का, कारण ते संगत कोण आहेत. संगत कोण आहेत बरोबर. आणि संगत कोण कसे असतात, तर संगत कोण हे नेहमी एकरूप असतात. मग त्याच्यामुळे तर इथं बघू शकता तुम्ही बी ए डी म्हणजे एचं माप आपल्याला माहिती आहे कोण ए आहे 72 अंश, म्हणजेच सी ई डी ई सुद्धा किती होईल तर 72 अंशच होईल. म्हणून कोण सी ई डी किती झालं तर 72 अंश आहे. कारण तुम्ही लिहू शकता कारण कोण बी ए डी किती आहे 72 अंश आहे. ठीक आहे, त्याच्यामुळे सी ई डी सुद्धा किती झाला तर तो 72 अंश झालेला आहे. ओके, याला आपण इक्वेशन नंबर 1 म्हणूया. त्यानंतर पुढे बघा रेख बी सी, ही जी रेख बी सी दिसते रेख बी सी समांतर रेख काय आहे, समांतर रेख ए डी आहे. रेख बी सी समांतर रेख ए डी आहे बरोबर. आणि त्यानंतर रेख सी ई बरोबर समांतर रेख बी ए आहे बरोबर. मग त्याच्यामुळे हा जो तुम्हाला चौकोन दिसतो तो कोणता चौकोन आहे, तर तो एक समांतरभुज चौकोन आहे. तर काय लिहायचं आपण आता इथं, रेख बी सी समांतर रेख काय आहे ए डी आहे बरोबर. आणि दुसरं म्हणजे रेख सी ई समांतर रेख काय आहे बघा तर बी ए आहे बरोबर. आणि हे सर्व समांतर असल्यामुळे भुजा, मग काय झाला हा कोण कोणता झाला तर तो एक चौकोन ए बी सी डी हा एक समांतरभुज चौकोन आहे. समांतरभुज चौकोन आहे, आताच आपण डायग्राममध्ये बघितलं बरोबर. आणि आता बी ए बरोबर सी, म्हणजे इथं तुम्ही बघू शकता बघा बी ए बरोबर सी. आता या समांतरभुज चौकोनाच्या कशा झाला दोन भुजा ह्या समांतर भुजा झाला बरोबर, म्हणजे सम्मुख भुजा झालेल्या आहेत. मग इथं आपण लिहू शकतो बी बरोबर बी ए बरोबर सी ई. कारण का, तर या समांतरभुज चौकोनाच्या सम्मुख बाजू आहे. कारण काय लिहिलं आपण तर समांतरभुज चौकोनाच्या सम्मुख बाजू, याला आपण इक्वेशन नंबर 2 म्हणलं बरोबर. आता त्यांनी आपल्याला आणखीन काय दिलं आहे बघा, तर बी ए बरोबर काय आहे तर बी ए बरोबर सी डी सुद्धा आहे. ठीक आहे, हे त्यांनी आपल्याला दिलेलं आहे. आणि हे काय आहे इक्वेशन नंबर 3 आहे बरोबर. ओके, मग आपल्याला आता टोटल इक्वेशन नंबर 3 झाले, ज्याच्यावरून आपण म्हणू शकतो सी. आता हे बी ए बी आहे म्हणजेच आपण सी बरोबर ए सी डी येऊ शकतं. ठीक आहे, कारण काय जे तुम्ही डावी बाजू बघू शकता बघा इथं सुद्धा बी आहे इथं सुद्धा बी आहे, म्हणजेच सी बरोबर सी डी येऊ शकता. म्हणून सी बरोबर सी डी आलेलं आहे बरोबर. कारण काय लिहायचं, कारण इक्वेशन 2 व 3 वरून. ठीक आहे, अशावरून आपल्याला सी बरोबर सी डी मिळालेला आहे. ठीक आहे, आता आपल्याला त्रिकोण सी ई डी मध्ये आपण आता बघूया. पहिल्यांदा सी ई डी कुठं आहे ते आपण चेक करूया. इथे तुम्ही बघा सी ई डी म्हणजे हा जो त्रिकोण दिसतोय तो. आता त्रिकोण सी ई डी मध्ये बघा कोण सी ई डी म्हणजे हा कोण बरोबर कोण कोणता असणार आहे सी डी ई म्हणजे हा कोण. आता हे जे दोन कोण आहेत या त्रिकोणामधला हा कोण आणि हा कोण आहे, म्हणजे आपण ह्याच्यामध्ये काय कोणतं प्रमेय वापरू शकतो तर ते समद्विभुज त्रिकोणाचं प्रमेय आपण ह्याच्यामध्ये वापरू शकतो. समद्विभुज त्रिकोणाचं प्रमेय. आता या ठिकाणी तुम्ही बघू शकता त्यानुसार आता इथं बघा ए किती आहे तुमचं 72 अंश आहे, म्हणजेच हे एकाच लाईनमधले बघा हा कोण आणि हा कोण एकाच लाईनमधले तिन्ही कोण आहेत, म्हणजेच समद्विभुज त्रिकोणाच्या प्रमाणानुसार ई सुद्धा तुमचा 72 अंशच येणार आहे आणि डी सुद्धा किती येईल रे तर 72 अंशच येईल. आणि म्हणजेच आपल्याला कोण डीची किंमत काढायची होती, ती किती आलेली आहे तर ती 72 अंश आलेली आहे. या ठिकाणी आपण कोणतं प्रमेय वापरलं तर समद्विभुज त्रिकोणाचं प्रमेय आपण या ठिकाणी वापरलेलं आहे. आणि म्हणून
आता जेवढं मी सांगितलं आहे तेवढं आपण आता इथे या ठिकाणी लिहूया. म्हणून त्रिकोण CED मध्ये आता आपण काय करतोय, कोण D ची किंमत काढतोय. कोण CED मध्ये कोण CED बरोबर कोण CDE आहे, बरोबर. जे मी तुम्हाला आता डायग्राममध्ये दाखवलं आहे. म्हणजे कोण E बरोबर कोण D आहे. कारण का, तर समद्विभुज त्रिकोणाचा प्रमेय. कारण काय लिहिलं आपण, तर समद्विभुज त्रिकोणाचा प्रमेय. आणि म्हणून यावरून असं आपण म्हणू शकतो, कोण CED बरोबर कोण C बरोबर कोण कोणता येणार आहे, CDE. आणि याची किंमत किती असणार आहे, कोण A च्या मापाएवढी, म्हणजे किती, तर 72 अंश एवढी असणार आहे. कारण ते मिळायचं कारण 1 वरून, बरोबर. कोण याची किंमत आलेली आहे बघा 72 अंश. आणि म्हणून शेवटी कोणत्याने विचारले होते बघा, तर कोण B विचारला होता त्यांनी. कोण B बरोबर आपल्याला किती आलेला आहे, 108 अंश व कोण D म्हणजे हा किती आलेला आहे, 72 अंश आलेला आहे. अशा पद्धतीने हा सुद्धा आपल्याला प्रश्न सोडवायचा होता. आता याच्यातला तिसरा प्रश्न काय आहे ते सुद्धा आपण बघूया. तिसरा प्रश्न बघा, आता त्यांनी आपल्याला काय विचारलं आहे, आकृतीमधील चौकोन ABCD मध्ये बाजू BC ही बाजू BC छोटी आहे बाजू AD पेक्षा, बरोबर. म्हणजे बाजू BC ही लहान आहे बाजू AD पेक्षा. बाजू BC छोटी, बाजू AD मोठी असून बाजू BC समांतर बाजू AD आहे. तरी असलं ही बाजू BC लहान असली तरी सुद्धा BC आणि AD कसे आहेत, परस्परांना समांतर आहेत किंवा समांतर आहेत असं पण म्हणू शकतो. आणि जर बाजू BA, आता बाजू ही BA आहे, जर बाजू BA एकरूप बाजू CD असेल तर, म्हणजे बाजू BA आणि बाजू CD हे एकरूप आहेत, तर कोण ABC, तर कोण ABC म्हणजे हा कोण व ABC एकरूप कोण DCB, B आणि C म्हणजे हा, तर एकरूप कोण DCB म्हणजे हे दोन कोण एकरूप आहेत, हे आपल्याला काय करायचं आहे, तर सिद्ध करायचं आहे. आता याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, एकदा आपण एक रचना काढायची आहे. इथे मी अगोदरच काढलेले आहे, तरी पण तुम्हाला इथं रचनामध्ये आपण आता इथं लिहूया. रेख BM, तर बघू शकता तुम्ही ही काय आहे, रेख BM म्हणजे आपल्याला B पासून अशी एक डॉटेड लाईन काढायची आहे इथपर्यंत. आणि ह्या जो बिंदू आहे त्याला काय नाव द्यायचं, तर M नाव द्यायचं आहे. आणि ती लाईन BM होणार. मग त्याच्यामुळे रेख BM लंब रेख C पासून सुद्धा एक लाईन आपल्याला काढायची आहे ती इथपर्यंत. आणि या डॉटला इथं आपल्याला काय नाव द्यायचं आहे, N, म्हणजे ती CN लाईन होणार. म्हणजे BM लंबरेख कोणती झाली, तर लंबरेख AD झालेली आहे. म्हणजे ही BM AD ला कशी आहे, लंब आहे. मग त्यामुळे लंबरेख AD व CN जी मी तुम्हाला आता सांगितली, व रेख CN लंब बाजू AD, ह्याची सुद्धा लंब बाजू AD, दोघांची पण बाजू AD ही कशी असणार आहे, लंबच असणार आहे, बरोबर. लंब बाजू AD काढा. अशा पद्धतीने अगोदरच मी या ठिकाणी तुम्हाला सांगितलेलं आहे कसं काढायचं ते. अशा पद्धतीने रचनामध्ये हे एवढं सगळं आपल्याला लिहायचं आहे. ठीक आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, सिद्धता लिहायचं आहे. सिद्धतामध्ये आपण तर सुरुवातीला काय लिहिणार बघा. आता त्यांनी काय दिलेलं आहे बघा, आपल्याला बाजू BC समांतर बाजू AD दिलेला आहे, बरोबर. मग ते आपण इथे लिहूया, बाजू BC समांतर बाजू AD आहे, बरोबर. हे त्यांनी आपल्याला दिलेलं आहे. मग दोन समांतर बाजूवर काढलेले लंबांची लांबी कशी असते, तर ती समान असते, बरोबर. म्हणजेच BM हे जे अंतर आहे तेवढंच अंतर कसं असणार आहे, CN असणार आहे. तर बघा काय लिहिलं आपण, तर दोन समांतर बाजूंवर काढलेल्या लंबांची लांबी ही नेहमी समान असते. त्यामुळे वरचे जे आपण दोन लंब काढलेले आहेत ते समान असणार. म्हणजेच BM लंब BM समांतर कसे असणार, ते इक्वल असणार ना. म्हणजे समांतर नाही येणार. BM बरोबर काय येईल, तर ते CN येईल. BM आणि CN हे कसं होईल, तर ते इक्वल होईल. आता आपल्याला या ठिकाणी दोन त्रिकोण बघायचे आहेत. कोणते दोन त्रिकोण, त्रिकोण BAM, त्रिकोण BAM म्हणजे हा त्रिकोण. आणि दुसरा त्रिकोण कोणता, हा, ह्या त्रिकोणाचं नाव काय, त्रिकोण CDN. मग आता इथे लिहूया आपण, त्रिकोण BAM व त्रिकोण CDN मध्ये. आता या दोन त्रिकोणामध्ये बघा, दोन त्रिकोणामध्ये कर्ण BA, आता हा काय आहे, या त्रिकोणाचा BA हा काय झाला, कर्ण झाला, बरोबर. या त्रिकोणाचा कर्ण BA आणि या त्रिकोणाचा कर्ण CD, हे दोन त्रिकोणाचे
हा जो कर्ण आहे तो कर्ण कसा असणार आहे, एकरूप असणार आहे. कारण का तुम्ही बघू शकता डायग्राममध्ये सेम चिन्हाने हे दर्शवलेलं आहे. म्हणजे ही बाजू ही बाजू कशी असणार आहे, एकरूप असणार आहे. बाजू जरी एकरूप असली पण त्रिकोणाच्या बाबतीत हा काय आहे, त्यांचा कर्ण आहे. मग त्याच्यामुळे बी ए आणि सी डी हे दोन कर्ण कसे असणार आहेत, तर ते एकरूप असणार आहे. आणि म्हणून इथं आपण लिहू शकतो कर्ण बी ए एकरूप कर्ण सी डी, एकरूप कर्ण सी डी आहे. ठीक आहे. आणि त्यानंतर बाजू बी एम एकरूप बाजू सी एम. आता या ठिकाणी हा जरी लंब असला पण हा त्रिकोणाच्या बाबतीत ही काय झाली, त्यांची बाजू झाली. कारण हे सुद्धा सेम चिन्हाने दर्शवलेलं आहे. म्हणजे हे दोन बाजू सुद्धा एकरूप आहेत, समान आहेत असं म्हणू शकतो. त्याच्यामुळे बाजू बी एम एकरूप बाजू सी एन आहे. ते सुद्धा आपण आता इथं लिहूया. तसेच बाजू बी एम एकरूप बाजू कोणती आहे, एकरूप बाजू सी एन आहे. हे लिहायचं कारण 1 वरून. आता हे जे आपण बी एम बरोबर सी एम केलं त्याला आपण इक्वेशन नंबर 1 म्हणायचं आहे. माझं 1 म्हणायचं राहिलं होतं. मग हे आपण कशावरून केलं, तर इक्वेशन 1 वरून आपण हे लिहिलेलं आहे. ठीक आहे. आपण त्या त्रिकोणामध्ये आपण बघूया काय. आता ह्या दोन त्रिकोणामध्ये तुम्ही बघू शकता बघा, कोन बी एम ए म्हणजे हा कोन, आणि त्यानंतर दुसरा कोन कोणता आहे बघा, तर सी एन डी म्हणजे हा. आता हे दोन कोन कसे आहेत रे, म्हणजे हा कोन आणि हा कोन हे कसे आहेत रे, तर ते लंब आहेत. आता इथं त्यांनी आपल्याला 90 अंशाचे कोन इथे दर्शवलेले आहेत. लंब आहेत म्हणजे काय, ह्यांची माप किती असणार आहे, तर ते प्रत्येकी 90 अंश असणार आहेत. मग त्या पद्धतीने आपण आता इथे लिहूया. इथं काय लिहिणार आहे आपण, म्हणून कोन बी एम ए एकरूप कोन सी एन डी असणार आहेत. कारण का, कारण ते प्रत्येकी कसे आहेत, 90 अंशाचे आहेत. प्रत्येकी 90 अंश व रचनानुसार, रचनामध्ये आपण ते लंब काढलेलं आहे ते तिथं मेन्शन केलेलं आहे. त्याच्यामुळे प्रत्येकी 90 अंश व रचना हे त्याचं काय लिहायचं आहे, कारण लिहायचं आहे. बरोबर. आता आणि म्हणून त्रिकोण बी ए एम एकरूप त्रिकोण कोणता येणार आहे, सी डी एन. कशावरून हे एकरूप आले, कारण कर्णभुजा कसोटीनुसार त्यांचे कर्ण एकरूप आलेले आहेत. त्यानंतर त्यांच्या भुजा सुद्धा एकत्र आलेले आहेत. म्हणून आपण हे कर्णभुजा कसोटीनुसार कोण सुद्धा कर्णभुजा कसोटीमध्ये कर्ण एकरूप आणि एक कोण त्यांचा एक कोण कसा आहे, 90 अंशाचा आहे. म्हणजे इथं काय होतं, कर्णभुजा कसोटी सॅटिस्फाईड होते. त्याच्यामुळे हे दोन्ही त्रिकोण कर्णभुजा कसोटीनुसार एकरूप आलेले आहेत. बरोबर. आणि म्हणून हे काय झाले, कर्णभुजा कसोटीनुसार हे दोन त्रिकोण एकरूप आलेले आहेत. तसेच आता कोन ए बी एम म्हणजे हा कोन तर बघू शकता तुम्ही. तसेच कोन ए बी एम म्हणजे हा कोन व दुसरा कोन कोणता आहे बघा, दुसरा कोन आहे डी सी एन म्हणजे हा कोन. हे दोन कोन सुद्धा कसे असणार आहेत, हे जे दोन कोन आहेत ते एकरूप त्रिकोणाचे संगत कोन झाले. तर हे दोन त्रिकोण तर एकरूप आहेत, ते आपण साध्य केलेले आहेत. आणि हे जे दोन त्रिकोण आहेत ते एकरूप त्रिकोणाचे संगत कोन झाले. त्याच्यानुसार हे सुद्धा कोन कसे झाले, एकरूप कोन झालेले आहेत. आणि म्हणून आपण लिहू शकतो असं की कोन ए बी एम एकरूप कोन किंवा बरोबर कोन म्हणू शकतो आपण. बरोबर कोन कोणता आहे, डी सी एन आहे. कारण का, कारण आपल्याला लिहायचं आहे, कारण आपण लिहिलं कारण एकरूप त्रिकोणांचे संगत कोन. ठीक आहे. जे दोन कोन आहेत म्हणजे कोन बी व कोन सी हे कसे आहेत, तर ते एकरूप त्रिकोणांचे संगत कोन आहेत. ठीक आहे. आणि याला आपण इक्वेशन नंबर 2 म्हणायचं आहे. आता नंतर तुम्ही बघू शकता दोन समांतर रेषांपैकी एका रेषेला लंब असलेली रेषा दुसऱ्या रेषेला सुद्धा लंब असते. बरोबर. मग त्यानुसार आता आपण पुढचं लिहूया. तर काय लिहिलं आपण बघा, दोन समांतर रेषांपैकी एका रेषेला लंब असलेली रेषा दुसऱ्या रेषेला सुद्धा कशी असते, तर ती लंब असते. आणि म्हणून या ठिकाणी कोन बी व कोन एन हे कसे होतील, यांची प्रत्येकी 90 अंश होतील. तर या ठिकाणी तुम्ही आकृतीमध्ये बघू शकता बघा, कोन एम बी सी. तर बघा कोन एम बी सी म्हणजे हा कोन आणि दुसरा कोन कोणता आहे, एन सी बी म्हणजे हा कोन. हे दोन्ही कोन कसे होणार, तर ते प्रत्येकी कसे होणार, तर ते लंब असणार म्हणजेच ते 90 अंशाचे होणार. त्यानुसार आता इथं आपण तसं ते लिहूया. तर आता या ठिकाणी ते दोन कोन लिहूया. कोणते कोन आहेत, म्हणून कोन एम बी सी बरोबर कोन एन सी बी.
ठीक आहे, कारण प्रत्येकी ते किती आहेत 90° आहेत या रूलप्रमाणे प्रत्येकी ते 90° आहेत आणि याला आपण इक्वेशन नंबर 3 म्हणायचं. आता आपण काय करू, इक्वेशन 2 व इक्वेशन 3 यांचे काय करूया आता आपण बेरीज करूया. इक्वेशन 2 व इक्वेशन 3. आता इक्वेशन 2 तुम्ही चेक करा, हे इक्वेशन नंबर 3 आहे. मी तरीसुद्धा तुम्हाला दाखवते. हे आहे बघा आपले इक्वेशन 2. त्यांची डावी बाजू आणि उजवी बाजूंची प्रत्येकी आपण काय करूया बेरीज करूया. इक्वेशन 2 व इक्वेशन 3 यांची बेरीज करून त्या पद्धतीने कसं येईल बघा, तर कोन ABM अधिक कोन MBC बरोबर दुसऱ्यामधला डावी बाजू कोणते आहे, कोन DCN अधिक कोन NCB. कारण काय लिहायचं, 2 व 3 यांची बेरीज करून बरोबर. मग त्या पद्धतीने आपण आता यांची काय केलेली आहे बेरीज केलेली आहे बरोबर. आता आणि म्हणून याच्यावरून आपण लिहू शकतो, आता हे जे 2 कोन आहेत तर ह्या 2 कोणांची बेरीज म्हणजेच कोन ABC आहे. मी तुम्हाला आता डायग्राममध्ये दाखवते. आणि हे जे 2 कोन आहेत ते म्हणजेच कोण आहेत, तर कोन DCB आहेत बरोबर. म्हणजेच कोन ABC बरोबर कोन DCB आलेले आहेत. कारण का, तर ते आहे कोणांच्या बेरजेचे गृहीतकानुसार. कारण लिहायचं आहे कोणांच्या बेरजेच्या गृहीतकानुसार. त्यानुसार या दोन्हींची बेरीज म्हणजे कोन ABC आहे आणि या दोन्हींची बेरीज म्हणजेच DCB आहे बरोबर. आणि म्हणून आपण म्हणू शकतो कोन ABC एकरूप कोन DCB. म्हणजे कोन B आणि कोन C एकरूप आहेत असे आपण म्हणू शकतो. ठीक आहे. अशा पद्धतीने आपला हा सराव संच 5.4 पूर्णपणे झालेला आहे. ठीक आहे. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण सराव संच 5.5 कंटिन्यू करणार आहोत. ज्यांनी अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी प्लीज आदिराज क्लासेस या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. टिल देन टेक केअर, बाय बाय.